सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत। चला तर सुरू करूया आपले प्रश्न। आणि आजच्या भागातील आपला पहिला प्रश्न आहे, भारताकडून पिनाका रॉकेट प्रणाली विकत घेणारा जगातील पहिला देश कोणता? आणि आपले उत्तर आहे अर्मेनिया। भारताकडून पिनाका रॉकेट प्रणाली विकत घेणारा जगातील पहिला देश आहे अर्मेनिया। नंतरचा प्रश्न, वन्य प्राण्यांचे अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता देश ठरला आहे? आणि उत्तर आहे इक्वाडोर। वन्य प्राण्यांचे अत्याचारापासून संरक्षण करण्याचा कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश आहे इक्वाडोर। पुढचा प्रश्न आहे, ICC मेन्स T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अंपायर बनणारी पहिली महिला कोण आहे? आणि उत्तर आहे किम कॉटन। न्यूझीलंडमधील किम कॉटन ICC मेन्स T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अंपायर बनणारी किम कॉटन ही पहिली महिला अंपायर आहे। पुढचा प्रश्न आहे, मांस जाहिरातींवर बंदी घालणारे जगातील पहिले शहर कोणते? आणि उत्तर आहे हार्लेम। नेदरलँडमधील हार्लेम शहर हे मांस जाहिरातींवर बंदी घालणारे जगातील पहिले शहर आहे। नंतरचा प्रश्न आहे, ट्विटरवर 50 मिलियन फॉलोअर्स असलेला जगातील पहिला क्रिकेटर कोण आहे? आणि उत्तर आहे विराट कोहली। ट्विटरवर 50 मिलियन फॉलोअर्स असलेला जगातील पहिला क्रिकेटर आहे विराट कोहली। पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने कोविड-19 साठी जगातील पहिली वनस्पतीपासून प्राप्त लस मंजूर केली आहे? आणि उत्तर आहे कॅनडा। कॅनडा या देशाने कोविड-19 साठी जगातील पहिली वनस्पतींपासून प्राप्त होणारी लस मंजूर केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, भांग किंवा गांजाच्या लागवडीला आणि विक्रीला कायदेशीर मान्यता देणारा आशियातील पहिला देश कोणता? आणि उत्तर आहे थायलंड। भांग किंवा गांजाच्या लागवडीला आणि विक्रीला कायदेशीर मान्यता देणारा आशियातील पहिला देश आहे थायलंड। पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेत इतिहासात पहिल्यांदाच $1 आणि $5 करन्सीवर कोणत्या दोन महिलांचे सिग्नेचर छापले गेले आहे? आणि उत्तर आहे वरील दोन्ही, म्हणजेच मॅरिलीन मलेरबा आणि जेनेट येलेन। अमेरिकेत इतिहासात पहिल्यांदाच $1 आणि $5 वर मॅरिलीन मलेरबा आणि जेनेट येलेन यांचे सिग्नेचर छापले गेले आहे। यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान जगातील सर्वात लांब नदी क्रूझ सेवा गंगा विलास क्रूझची सुरुवात केली आहे? आणि उत्तर आहे वाराणसी आणि डिब्रूगड। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि डिब्रूगड या ठिकाणांदरम्यान जगातील सर्वात लांब नदी क्रूझ सेवा गंगा विलास क्रूझची सुरुवात केलेली आहे। यापुढचा प्रश्न आहे, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची संचालन करणारी आशियातील पहिली महिला लोको पायलट कोण बनली आहे? आणि उत्तर आहे सुरेखा यादव। वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे संचालन करणारी आशियातील पहिली महिला लोको पायलट बनली आहे सुरेखा यादव। यापुढचा प्रश्न, हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा आशियातील पहिला देश कोणता देश ठरलेला आहे? आणि उत्तर आहे चीन। हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा चीन हा आशियातील पहिला देश ठरलेला आहे। यापुढचा प्रश्न, पूर्णपणे विजेवर चालणारे पहिले विमान एलिस ने कोणत्या देशात आपले पहिले उडान यशस्वीपणे पूर्ण केले आहे? आणि उत्तर आहे अमेरिका। पूर्णपणे विजेवर चालणारे पहिले विमान एलिस ने अमेरिका या देशामध्ये आपली पहिली उडान यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, 150 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू कोण बनली आहे? आणि उत्तर आहे हरमनप्रीत कौर। भारतातील हरमनप्रीत कौर ही 150 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू बनलेली आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय राज्याला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनने जगातील पहिले जैविक आणि अपराधमुक्त राज्य म्हणून मान्यता दिली आहे? आणि उत्तर आहे सिक्कीम। सिक्कीम या भारतीय राज्याला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनने जगातील पहिले जैविक आणि अपराधमुक्त राज्य म्हणून मान्यता दिली आहे। यापुढचा प्रश्न, जगातील पहिले वैदिक घड्याळ कुठे बसवले जाणार आहे? आणि उत्तर आहे उज्जैन। भारतातील उज्जैनमध्ये जगातील पहिले वैदिक घड्याळ बसवले जाणार आहे। नंतरचा प्रश्न, सौर इंधन वापरणारी जगातील पहिली विमान कंपनी कोणती आहे? आणि उत्तर आहे स्विस इंटरनॅशनल एअरलाइन। सौर इंधन वापरणारी जगातील पहिली विमान कंपनी आहे स्विस इंटरनॅशनल एअरलाइन। यापुढचा प्रश्न, आर्टेमिस 2 या चंद्र मोहिमेसाठी नासाने प्रथमच कोणत्या महिलेची निवड केली आहे? आणि उत्तर आहे क्रिस्टिना कोच। आर्टेमिस 2 या चंद्र मोहिमेसाठी नासाने प्रथमच क्रिस्टिना कोच या महिलेची निवड केली आहे। पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिल्या 7.2 मीटर उंच राईज वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची चाचणी कोणत्या मार्गावर सुरू झाली? आणि उत्तर आहे दिल्ली जयपूर मार्गावर। जगातील पहिल्या 7.2 मीटर उंच राईज वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची चाचणी दिल्ली जयपूर या मार्गावर सुरू झाली। पुढचा प्रश्न आहे, नागरी हवाई क्षेत्रात ड्रोन उड्डाण करण्यास परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? आणि उत्तर आहे इस्रायल। नागरी हवाई क्षेत्रात ड्रोन उड्डाण करण्यास परवानगी देणारा जगातील पहिला देश आहे इस्रायल। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी VFS ग्लोबल व्हिसा ॲप्लिकेशन सेंटरचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? आणि उत्तर आहे
लखनौ. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी VFS ग्लोबल व्हिसा ॲप्लिकेशन सेंटरचे उद्घाटन लखनौ या शहरात केले. पुढचा आपला प्रश्न आहे, कोणत्या देशाने 25 वर्षात प्रथमच महिलांची सैन्य सेवा सुरू केली आहे? आणि उत्तर आहे कोलंबिया. कोलंबिया या देशाने 25 वर्षात प्रथमच महिलांची सैन्य सेवा सुरू केली आहे. या पुढचा प्रश्न आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जगातील पहिले ऑनलाईन हेड कोच म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? आणि उत्तर आहे मिकी ऑर्थर. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जगातील पहिले ऑनलाईन हेड कोच म्हणून मिकी ऑर्थर, दक्षिण आफ्रिकेमधील मिकी ऑर्थर यांची नियुक्ती केली आहे. या पुढचा आपला प्रश्न आहे, तरुणांचे शिक्षण आणि आध्यात्मिक गुण वाढवण्यासाठी जगातील पहिले संस्कार केंद्र कुठे उघडले जाणार आहे? आणि उत्तर आहे झुंझुनू. राजस्थानमधील झुंझुनू या शहरामध्ये तरुणांचे शिक्षण आणि आध्यात्मिक गुण वाढवण्यासाठी जगातील पहिले संस्कार केंद्र उघडले जाणार आहे. या पुढचा प्रश्न आहे, महिलांना मासिक पाळीची रजा देणारा पहिला युरोपियन देश कोणता आहे? आणि उत्तर आहे स्पेन. स्पेन या देशामध्ये महिलांना मासिक पाळीची रजा देण्यात येते. या पुढचा प्रश्न आहे, जागतिक भेदभावावर बंदी घालणारा अमेरिकेतील पहिला देश कोणता आहे? आणि उत्तर आहे सिएटल. जागतिक भेदभावावर बंदी घालणारा अमेरिकेतील पहिला देश आहे सिएटल. या पुढचा आपला प्रश्न आहे, गिफ्ट सिटी गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय शाखा परिसर स्थापन करण्यासाठी IFSCAची मान्यता मिळवणारे पहिले विदेशी विश्वविद्यालय कोणते? आणि उत्तर आहे डिकिन विश्वविद्यालय. ऑस्ट्रेलियामधील डिकिन विश्वविद्यालय गिफ्ट सिटी गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय शाखा परिसर स्थापन करण्यासाठी IFSCAची मान्यता मिळवणारे पहिले विदेशी विश्वविद्यालय आहे डिकिन विश्वविद्यालय. यानंतरचा प्रश्न आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्ससाठी जगातील पहिला राईट टू रिपेअर कानून कोणत्या देशातील विधानमंडळाद्वारे मंजूर केला गेला आहे? आणि उत्तर आहे न्यूयॉर्क. अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीमध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्ससाठी जगातील पहिला राईट टू रिपेअर कानून तेथील विधानमंडळाद्वारे मंजूर केला गेला आहे. या पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संघटनेने गुन्हे रोखण्यासाठी पहिले ग्लोबल पोलीस मेटावर्स लॉन्च केले आहे? आणि उत्तर आहे इंटरपोल. इंटरपोल या संघटनेने गुन्हे रोखण्यासाठी पहिले ग्लोबल पोलीस मेटावर्स लॉन्च केले आहे. यानंतरचा प्रश्न आहे, फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण करणारी पहिली ग्लोबल अभिनेत्री कोणती आहे? आणि उत्तर आहे दीपिका पादुकोण. फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण करणारी पहिली ग्लोबल किंवा जागतिक अभिनेत्री आहे दीपिका पादुकोण. यापुढचा आपला प्रश्न आहे, जगातील पहिले टॅक्सी फ्लाइंग एअरपोर्ट अर्बन एअर वन वर्टीपोर्ट कोणत्या देशात बांधले गेले आहे? आणि उत्तर आहे इंग्लंड. जगातील पहिले टॅक्सी फ्लाइंग एअरपोर्ट अर्बन एअर वन वर्टीपोर्ट हे इंग्लंड देशात बांधले गेले आहे. नंतरचा प्रश्न, जगात प्रथमच कोणत्या व्यक्तीला डुकराचे हृदय ट्रान्सप्लांट करण्यात आले आहे? आणि उत्तर आहे डेव्हिड बेनेट. डेव्हिड बेनेट या व्यक्तीला जगात प्रथमच डुकराचे हृदय ट्रान्सप्लांट करण्यात आलेले आहे. यापुढचा प्रश्न आहे, जागतिक चित्रपटाच्या इतिहासातील संस्कृत भाषेतील पहिला विज्ञान माहितीपट किंवा चित्रपट कोणता आहे? आणि उत्तर आहे यानम. जागतिक चित्रपटाच्या इतिहासातील संस्कृत भाषेतील पहिला विज्ञान माहितीपट किंवा चित्रपट आहे यानम. पुढचा प्रश्न आहे, सॅमसंग कंपनीद्वारे जगातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर चिप उत्पादन केंद्र कुठे उभारले गेले आहे? आणि उत्तर आहे दक्षिण कोरियामध्ये. सॅमसंग कंपनीद्वारे जगातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर चिप उत्पादन केंद्र दक्षिण कोरियामध्ये उभारले गेले आहे. यापुढचा आपला प्रश्न आहे, जगातील पहिले हायड्रोजन फ्यूलवर चालणारे एअरक्राफ्ट इंजिन कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? आणि आपले उत्तर आहे वरील दोन्ही, म्हणजेच रोल्स रॉयस आणि इझी जेट. ह्या दोनही ब्रिटनमधील कंपन्या आहेत. जगातील पहिले हायड्रोजन फ्यूल चालवणारे एअरक्राफ्ट इंजिन विकसित करणाऱ्या कंपन्या आहेत रोल्स रॉयस आणि इझी जेट. पुढचा प्रश्न, लिस्ट ए क्रिकेटच्या एका ओव्हरमध्ये 7 सिक्स मारणारा जगातील पहिला फलंदाज कोण आहे? आणि उत्तर आहे ऋतुराज गायकवाड. भारतातील ऋतुराज गायकवाड हे लिस्ट ए क्रिकेटच्या एका ओव्हरमध्ये 7 सिक्स मारणारे पहिले फलंदाज आहेत. यापुढचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISSचे नेतृत्व करणारी पहिली युरोपियन महिला आणि पहिली इटली नागरिक कोण बनली आहे? आणि उत्तर आहे सामंथा क्रिस्टोग्राफोरेटी. सामंथा क्रिस्टोग्राफोरेटी ही इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISSचे नेतृत्व करणारी पहिली युरोपियन महिला आणि पहिली इटली नागरिक आहे. यापुढचा प्रश्न, पृथ्वीला क्षुद्र ग्रहांपासून वाचवण्यासाठी नासाने कोणत्या अंतराळ यानाच्या मदतीने जगात प्रथमच क्षुद्र ग्रहावर यशस्वीपणे मारा केला आहे? आणि आपले उत्तर आहे डार्ट अंतरिक्ष यान. पृथ्वीला क्षुद्र ग्रहांपासून वाचवण्यासाठी नासाने डार्ट अंतरिक्ष यान या अंतराळ यानाच्या मदतीने जगात प्रथमच क्षुद्र ग्रहावर यशस्वीपणे मारा केलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, ओडिसामध्ये कोणत्या कलाकाराने जगातील सर्वात मोठी म्हणजेच 105 फूट लांब एवढी सँड हॉकी स्टिक बनवली आहे? आणि उत्तर आहे सुदर्शन पटनायक. ओडिसामध्ये सुदर्शन पटनायक या कलाकाराने जगातील सर्वात मोठी सँड हॉकी स्टिक बनवलेली आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले चालू घडामोडींवर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह आपल्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.